नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मला एक गोष्ट कळलेली नाही की सुप्रिया सुळे असतील, प्रियंका वाड्रा असतील, किंवा आपल्या ठाण्याचे जितेंद्र आव्हाड असतील, ते इथे काय काय करत बसलेत. आणि हे इथे बसले आणि आपापली कामं करत बसले, तर बिचारा त्या गाझाला आणि हमासला वाचवणार कोण? भारतातले सगळ्यात मोठे हमासचे कार्यकर्ते किंवा प्रतिनिधी अँबॅसेडर कोण असतील, तर ते आहेत आपले ठाण्याचे आमदार, शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड. सेव गाझा असं टी शर्ट घालून ते गेली 15 वर्ष फिरतायत. प्रियंका वाड्रा वगैरे अलीकडच्या आहेत. सेव गाझा वगैरे असलं काहीतरी पर्स घेऊन प्रियंका वाड्रा मध्यंतरी संसदेत आल्या होत्या. किंवा सुप्रियाताई असतील, प्रियंका वाड्रा असतील, हे जर सगळे पाठ फिरवून बसले असतील तर गाझाला वाचवणार कोण? कारण गाझाला आता इस्रायल पासून धोका नाहीये. संपूर्ण गाझा पट्टी जी आहे, हमासचा बालेकिल्ला असलेली जी गाझा पट्टी आहे, ती एकतर इस्रायलने गेल्या 1.5-2 वर्षामध्ये जवळपास उद्ध्वस्त बेचिराख करून टाकलेली आहे. पण अजूनही जे काय लोक थोडेफार दक्षिणेकडच्या भूभागामध्ये वाचले होते, त्यांना सुद्धा तिथून आणखीन खाली दक्षिणेकडे ढकललं जातंय आणि त्यांना थोपवायला कोणीही शिल्लक नाहीये. लेबेनॉन किंवा सिरिया किंवा आणखीन कोण काम, कतार वगैरे जे काय देश आहेत, मुस्लिम देश आहेत, इराणी आहेत, येमेनचे हौथी आहेत, यापैकी कोणही कितीही मदतीला गेला हमासच्या, तरी हमासला वाचवू शकलेले नाहीत. आणि बघता बघता आज इतकी दयनीय अवस्था आहे की परत एकदा उरल्या सुरल्या भूभागातून हमास सॉरी गाझा भागातले जे पॅलेस्टाईनी नागरिक आहेत, ते बोरिया बिस्तर गुंडाळून खाटा भांडी कुंडी घेऊन गाढवावरून, खेचरावरून, मोटरसायकलवरून किंवा ट्रॅक्टरवरून अधिक दक्षिणेकडे जातानाचे व्हिडिओ आलेले. सवाल इतकाच आहे की यांना वाचवणार कोण? कारण आता नेत्यानाहू पुरता हा विषय उरलेला नाही. नेत्यानाहू हल्ले करतोय, इस्रायल हल्ले करतोय, पण नेत्यानाहूच्या मागे खंबीरपणे अमेरिका आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उभे राहिलेले आहेत. आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी ते हमास आणि इस्रायल हे युद्ध थांबवण्यासाठी एक प्लॅन तयार केलेला आहे. तो प्लॅन असा आहे की हमासने आपला अवतार संपवायचा, हमासने इस्रायलला शरण जायचं, गाझामध्ये परत पॅलेस्टाईनांना वास्तव्य करायचं असेल तर त्यांना कुठलाही प्रशासकीय अधिकार असणार नाही. गाझामध्ये ज्यांच्या हाती कारभार असेल त्यामध्ये कुठेही छुपा किंवा उघड हमासचा कार्यकर्ता नेता असता कामा नये. अशा एकापेक्षा एक जाचक अटी घातलेल्या आहेत. आणि नुसत्या जाचक अटी नाहीत, हमासकडे असलेली सगळी शस्त्र इस्रायली सेनेसमोर अर्पण करणं. हत्यारं खाली ठेवणं एवढंच नाहीये, तर हत्यार बाळगायचंच नाही. आणि छुपे छुपे असे गाझामध्ये असलेले जे शस्त्र उत्पादनाचे कारखाने आहेत, ते नुसते बंद करायचे नाहीत, तर ते इस्रायलच्या हवाली करायचे. थोडक्यात 2 वर्ष इतकी बर्बादी झाल्यानंतर आणि आपल्या मित्रांची बर्बादी झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी हमास समोर ठेवलेला शांततेचा जो प्लॅन किंवा योजना आहे, ती अशी आहे की तुम्ही इस्रायलला शरण द्या. इस्रायल होईल तितकी किंमत मोजून हमासला संपवण्यासाठी कंबर कसून उभा आहे. तर त्याच्याशी लढायचं नाही, दोन हात करायचे नाही, याला ट्रम्प प्लॅन म्हणतात. याला ट्रम्पचा प्लॅन म्हणतात. आणि त्याला शांततेचा प्लॅन असंही नाव दिलेलं आहे. तो इस्रायलने मान्य केला, कारण इस्रायलला काही द्यायचंच नाहीये. इस्रायलला जे उद्दिष्ट साध्य करायचं आहे
त्यामध्ये हमासने म्हणजे शत्रूने आपला सहभाग द्यायचा, आपली संमती द्यायची, आपली जबाबदारी उचलायची, म्हणजे काय तर शरण जायचं. आता अशा वेळेला संयुक्त राष्ट्रसंघ किंवा युनो सुद्धा इस्रायलला थोपवू शकलेला नाही. मग गाझा पट्टी जी आहे त्यांना वाचवणार कोण? तर त्या पलीकडे राहिलेले आणखीन 2-3 मित्र आहेत, आपले आव्हाड आहेत, सुप्रिया ताई आहेत, किंवा तुमच्या प्रियंका वाड्रा आहेत. यांनी धाव घेतली पाहिजे. मध्यंतरी ती कोणतरी एक मुलगी आहे ना पर्यावरणवादी, ती आली होती, आठवतं ना? तर सांगायचा हेतू असा आहे की असला जो खुळा राजकारणाचा प्रकार चालतो आपल्याकडे, काही संबंध नाही. मोदींनी इस्रायलला मान्यता दिली किंवा मोदी नेत्यानाहूला आपला मित्र मानतात की लगेच आमचे लोक हमासवादी होतात का? तर नेत्यानाहूचा शत्रू तो आपला शत्रू, सॉरी, नेत्यानाहूचा शत्रू तो आपला मित्र. नेत्यानाहूचा शत्रू कोण? हमास. त्यामुळे हमास लगेच इकडच्या पुरोगामी सेक्युलर लोकांचा मित्र होऊन गेला. कुठच्याही पोरकटपणाला मर्यादा असतात. हमास हा मध्य पूर्वेतला विषय आहे आणि तुम्ही इथल्या राजकारणात लुडबुडणारे, धड पोहता सुद्धा येत नाही असं उथळ पाण्यामध्ये डुबक्या घेणारी माणसं, तर तुम्ही मध्य पूर्वेच्या राजकारणामध्ये, आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये लुडबुडण्याचं कारण काय आहे? फार फार तर भारत सरकार तुम्हाला कुठच्या शिष्टमंडळातून कुठे भारताची भूमिका मांडायला पाठवते, तेवढ्या पुरत्या तुमच्या मर्यादा असतात. त्या पलीकडे भारतीय सीमेबाहेर तुमच्या राजकारणाला काडी मात्र अर्थ नसतो. असं जाऊन काहीतरी करून, इथे किंवा बाहेर जाऊन करून, तर राहुल गांधींनी एवढ्यात मोदी सरकार उलथून पाडलं असतं. कधी अमेरिकेच्या विद्यापीठामध्ये, कुठे युरोपच्या विद्यापीठामध्ये, कधी दक्षिण अमेरिकेच्या विद्यापीठामध्ये, कधी कोरिया किंवा बँकॉक किंवा तिकडे जाऊन भारताविरुद्ध हातपाय आपटून शिव्याशाप देऊन राहुल गांधी सातत्याने येत असतात. म्हणून मोदींच्या अंगावर एक ओरखडा तरी उठलाय का? मोदी सरकारच्या बाबतीत एक कुठे अडचण तरी राहुल गांधी निर्माण करू शकलेत का? बिलकुल नाही. मग जर राहुल गांधी आंतरराष्ट्रीय शक्तींच्या मदतीने जे मोदी सरकार उखडून टाकायला आटापिटा करतायत, अशा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये जितेंद्र आव्हाड किंवा प्रियंका वाड्रा नेमकं काय करणार आहे? बॅगा घेऊन आणि टी शर्ट घालून क्रांती होत असते का? टी शर्ट घालून जर कुठची लढत किंवा मॅच जिंकता आली असती तर पाकिस्तान पण ते हिरवे टी शर्ट घालून फिरतो. त्यांचे हजारो पाठीराखे हे त्या स्टेडियम मध्ये येऊन काय ते घोषणा करतात, म्हणून पाकिस्तान जिंकत नाही. आणि भारताचे सपोर्टर असतात, ते तसले काय ते टी शर्ट घालतात निळे आणि नाचतात, म्हणून भारतीय संघ जिंकत नसतो. भारतीय संघाला तिथे आपलं खेळाचं कौशल्य दाखवावं लागतं, पणाला लावावं लागतं, तेव्हा मॅच जिंकता येते. तेव्हा मोदींना हरवण्यासाठी हमासचं समर्थन करायला निघालेले हे जे भारतातले हमासचे चाहते आहेत, आता त्यांच्यावरच हमासची बिसात आहे. मला असं वाटतं की हमासला शेवटची आशा कोणाबद्दल असेल तर ती प्रियंका वाड्रा आणि जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल असेल. बाकी काही असो, बाकी काही कोण मदत करणार नाही. पण प्रियंका वाड्रा राहुल गांधींना घेऊन आल्या आणि जितेंद्र आव्हाड शरद पवारांना घेऊन आले, तर मग गाझा इस्रायलच्या तावडीतून वाचवता येईल, ट्रम्पच्या तावडीतून वाचवता येईल, ही शेवटची आशा कदाचित हमासमध्ये शिल्लक असेल. आणि त्यासाठी फार काय करावं लागत नाही, टी शर्ट घालावे लागतात. आणि जितेंद्र आव्हाडना ते काय अवघड नाही. ते म्हणतील एक 15-20 हजार टी शर्ट छापून घ्या आणि मुंबऱ्यामध्ये, कळव्यामध्ये वाटा, थोडेफार काय ते धारावीमध्ये किंवा अणुशक्ती नगर, शिवाजीनगर, भेंडी बाजारात वाटा, आणि सगळ्यांना टी शर्ट घालून बाहेर काढू की हमास जिंकला, नेत्यानाहू हरला, इस्रायल हरला. आणि प्रियंका वाड्रा म्हणतील की बाबा असल्या हमासचं समर्थन करणाऱ्या, गाझाचं कौतुक करणाऱ्या अशा काही त्या बॅग, पर्सेस तयार करा, त्या बॅगा आपण वाटू आणि आपण नेत्यानाहूला हरवू.
इतका खोडेपणा आहे. आणि त्याच्या बातम्या आणखीन केल्या जातात. प्रियांका वाड्रानी असली बॅग घेतली म्हणून हमासला बळ येऊ शकतं का? नाही येऊ शकत. एवढी हौस असेल तर ते अगदी न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये किंवा लंडनमध्ये किंवा पॅरिसमध्ये हमासचं समर्थन करायला अनेक लोक रस्त्यावर उतरले. त्यांनी लाठीमार सुद्धा सहन केला. तेवढी सोशिकता जितेंद्र आव्हाडांकडे आहे का? प्रियंका वाड्राकडे आहे का? नसेल तर तुम्ही गाजाला पाठिंबा देणं न देणं यांनी काही फरक पडत नाही. हा, तुमच्या विरोधात जे हिंदू युट्यूबर्स असतील किंवा पत्रकार असतील किंवा भाजपचे कार्यकर्ते असतील ते आव्हाडांना शिव्या शाप देतील, या पलीकडे काही फरक पडत नाही. त्याचा हेतूच तो असतो. भाजपच्या किंवा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना डिवचणं या पलीकडे कुठलाही हेतू नसतो. हमास विषयी काडी मात्र आस्था नसते. आणि हे मी सांगतो असं समजू नका. हे बघूनच ज्याच्या डोक्यावरून सेक्युलरिझम भूत उतरलं तो जफर सारेशवाला नावाचा एक गुजराती व्यापारी आहे, जो मुस्लिम आहे. आणि त्याने 2002च्या दंगलीनंतर तो लंडनमध्ये होता आणि त्याने आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये मोदी यांच्यावर मौत का सौदागर म्हणून हत्याकांड, मुस्लिमांचा हत्याकांड केलं म्हणून आरोप लावून खटला भरलेला होता. कुठे? आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये. आणि ताबडतोब जाफर सरेशवाला हा तमाम पुरोगाम्यांच्या गळ्यातला ताईत झाला. त्याच्या कौतुकाचे लेख लिहिले जायला लागले. सॉरी. आणि तोही मजेत त्याचा स्वागत करायला लागला. पण कोणीतरी सलमान खानचे जन्मदाते सलीम खान यांनी त्याला सल्ला दिला, कधीतरी तू जा थेट आणि तुझा मुख्यमंत्री आहे नरेंद्र मोदीशी बोल. आणि ज्या वेळेला जफर सरेशवाला हा जोशात होता, अशा वेळेला त्याने याच हमासच्या किंवा पॅलेस्टाईनी लोकांच्या 3-3 पिढ्या कशा सडल्या मध्य पूर्वेमध्ये त्यावरची फिल्म बघितली. आणि नुसती फिल्म बघितली असं नाही, म्हणजे त्याचं रेकॉर्डिंग बघितलं, बातम्या बघितल्या. आणि त्याच वेळेला हमास किंवा तत्सम जे काय बंड चालू असतं त्यांच्या दुखण्यावर आपला धंदा करून पैसे कमावणारे अनेक पुरोगामी पॅरिस किंवा लंडन मध्ये बसलेले बघितले. संध्याकाळी मस्त दारू पितात, उंच उंच महागडी दारू पितात, पार्ट्या करतात आणि उरलेल्या वेळेला हमासवर आणि पॅलेस्टाईनवर भाषणं देतात. आणि 3 पिढ्या पॅलेस्टाईनच्या 3 पिढ्या गेल्या 70-75 वर्षामध्ये उद्ध्वस्त झालेल्या आहेत. निर्वासित म्हणून जॉर्डन किंवा सिरिया आणखीन कुठे कुठे जगाच्या पाठीवर जाऊन कचऱ्यावर उकिरड्यावर पडल्यासारख्या त्या पॅलेस्टाईन अरबांच्या पिढ्या आणि वंशज कुत्र्या मांजरासारखं जगतायत. आणि त्यांच्या दुखण्यावर युरोपमध्ये बसलेले पुरोगामी चैन करतात. आपण जर हा लढा पुढे चालवला, खटला पुढे चालवला, तर मोदींना त्रास देऊ आपण, पण गुजरात मधल्या मुस्लिमांना किड्या मकोड्यासारखं जगावं लागेल. त्यांना न्याय मोदी देऊ शकत असतील तर मोदींशी बोललं पाहिजे. म्हणून जफर सरेशवाला हा मोदींना भेटला आणि त्याचं हृदय परिवर्तन झालं. त्याने आंतरराष्ट्रीय कोर्टातला खटला मागे घेतला. मोदींनी त्याला असं करायला सांगितलं नव्हतं, पण त्यातला फोलपणा त्याच्या लक्षात आला. त्याने तो खटला मागे घेतला आणि दुसऱ्या दिवसापासून सगळेच्या सगळे पुरोगामी जफर सरेशवाला याच्यावर तुटून पडले की तू विकला गेलास. हा फरक असतो मित्रांनो, हा फरक असतो. कारण दुसऱ्याच्या दुखण्यावर पोसली जाणारी जी गिधाडं असतात ती यावर आपली तुंबडी भरत असतात. तेव्हा हमासचे इथले समर्थक हमासला ट्रम्पच्या तावडीतून वाचवायला काय करणार, हा माझा प्रश्न आहे. कारण ट्रम्पने जो शांततेसाठी प्लॅन तयार केलाय
तो ट्रम्पचा असण्यापेक्षाही नेत्या नाहूचा आहे की कुठलीही अट आणि शर्त न लावता हमासने शरण यायचं, गुडघे टेकायचे, नाक रगडायचं, माफी मागायची आणि पॅलेस्टाईन विरुद्ध इस्रायल विरुद्धची पॅलेस्टाईन चळवळ गुंडाळून ठेवायची, दफन करून टाकायची. आता सांगा जितेंद्र आव्हाड, प्रियंका वाड्रा, हमासला आणि गाझाला तुम्ही वाचवणार कसं? हमास टाहो फोडतोय, धावा धावा. जितेंद्र आव्हाड धावा, प्रियंका वाड्रा धावा. बघू जातात का? मी थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.